झरीकर सर सुरू करायला हरकत नाहीये. सर हॅलो सर, विद्यार्थ्यांसाठी लिंक सेंड केली नाही आपण, अजून आली नाही लिंक. सर येईल, अजून आलं नाही, येईल बहुतेक पाठवतो. हा, विद्यार्थ्याला सेंड केलं की स्टार्ट करूया. हो. हा, मुळी सर. हॅलो सर, मुळी सर. सर हो हो. हा, लिंक सेंड केले मी हो हो. सर्व वर्गाच्या तुकडीवर. हा विचारा. हा, बुक दे सर. सर झरीकर सर आहेत, पत्के सर आहेत. हो हो, बोला सर. आपलं समुपदेशन करते वेळेस मराठी मीडियमचे विद्यार्थी. हॅलो सर. हा बोला ना. मराठी दोन्ही विद्यार्थी. बरोबर. आता मराठीचे जेवढं शक्य होईल तेवढं सांगतो. हो हो, चालतंय. ओके, काय हरकत. हा, 50-50 हे करायचं. ओके. हो ठीक आहे सर. कराड सर. कराड सर. कराड सर. बोला सर, बोला ना. हा, सुरू करायचे का? लेवाल पाहिजे ना भाऊ हरभऱ्याला. जाणार नाही हरभरे काय सगळीकडे. ठेव ना, ते फळ आहे, ते फळ काढलेली. कराड सर सुरू करा. सुरू करायचं. बरोबर. हो हो, चालत. सर्वांना नमस्कार. आजच्या या समुपदेशन व मार्गदर्शन सत्रासाठी उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेशजी कस्तुरे सर, उपमुख्याध्यापक सर श्री नंदकिशोरजी झरीकर सर, प्रशालेचे पर्यवेक्षक अरुणजी पत्की सर, संस्थेचे तंत्रस्नेही शिक्षक संजयजी गुरव सर, प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक मंगेश मुळी सर, सर्व विज्ञान विषयाचे सर्व अध्यापक, 10वी प्रमुख मपा जाधव सर, या सर्वांचे या मार्गदर्शन व समुपदेशन सत्रासाठी मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आज आपणाला जे मार्गदर्शक लाभलेले आहेत, ज्यांचं समुपदेशन होणार आहे,
ते श्री लक्ष्मीकांत हरिभाऊ बुगदे सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. सरांचे शिक्षण MSc ड्रग केमिस्ट्री, BEd MPhil झालेला आहे. 8 वर्षाचा दीर्घ अनुभव त्यांना आहे. सध्या सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचं अध्यापनाचं काम ते करतात. उत्तम विज्ञान विषयाचे अध्यापक शिक्षक आहेत. त्यांना मी अशी विनंती करतो की आजच्या सत्रामध्ये आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. माझा आवाज येतो सगळ्यांपर्यंत? येतो सर, येतो सर. ओके. या समुपदेशन सत्रासाठी उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक कस्तुरे सर, उपमुख्याध्यापक झरीकर सर, पत्की सर, माझे मित्र विवेक जोशी सर, सर्व विज्ञान शिक्षक, तंत्रस्नेही टीम, त्याचे प्रमुख गुरु सर, मोळी सर आणि विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय तसा सर्वांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाची जशी अपेक्षा असते की चांगल्या ठिकाणी आपल्याला 11वी 12वीला जात असताना चांगल्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन मिळायला पाहिजे किंवा प्रवेश मिळाला पाहिजे. आणि त्याच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा असते की 100 पैकी किंवा 100% गुण जर आपल्याला घेता आले तर अगदी तो दुग्ध शर्करा योग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग जर आपण 100% गुणांचा विचार करणार असोत तर त्याच्यापैकी 4 विषय जे आहेत, ज्याला आपण संस्कृत, त्याच्यानंतर गणित, विज्ञान आणि इतिहास भूगोल, या 4 विषयामध्ये कमीत कमी आपल्याला 100 पैकी 100 गुण असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं विज्ञान सारख्या विषयात 100 पैकी 100 गुण घेण्यासाठी जे काही बारकावे आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. दुसरी गोष्ट की जसं आपण पाहतो की गेल्या 2 वर्षापासून पॅन्डेमिकची स्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किती सिलेबस कमी झाला, मग तो काय येणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, ह्या सगळ्या बाबी जरी संदिग्ध असल्या तरी किमान आपल्या संस्थेपुरतं जर आपण बोललं तर जेवढा अपेक्षित आणि आवश्यक आहे तेवढा सगळा सिलेबस आपल्या संस्थेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी पूर्ण केलेला आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. कारण सिलेबस जरी कमी झाला असला तरी तो पुढच्या तुमच्या भविष्य काळासाठी येणार नाही असं काही गोष्ट नाही. हे सगळं ध्यानात घेऊन आम्ही संस्थेतल्या सर्व शिक्षकांनी आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान आणि विषयातली जी काही खोली आपल्याला देणं क्रमप्राप्त होतं ती देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आता विषयाबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर आपल्याला मुळी सर फक्त एक विनंती आहे की मला जर को होस्ट करता आलं तर मला प्रेझेंट करता येईल सर. हॅलो. मुळी सर. गुरु सरांना विनंती करावं लागेल. हा गुरु सर. हा सर. को होस्ट करता आलं तर मला स्क्रीन प्रेझेंट करता येईल माझी. हा करायलो करायलो. करा सर करा. ओके. दिसते स्क्रीन हो. दिसते. ओके सर, थँक्यू. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारण विज्ञान विषय जो की 100 मार्काचा आहे त्याची विभागणी आपण पार्ट फर्स्ट 40 गुण, पार्ट सेकंड 40 गुण आणि प्रात्यक्षिक कार्य किंवा ज्याला आपण प्रॅक्टिकल असं म्हणतो त्याच्यासाठी 20 गुण आपण राखीव ठेवलेले आहेत. सुरुवातीला आपण 20 गुणांच्या बद्दल जर बोलायचं झालं
तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये 4 गुण हे आपल्या प्रयोग वहीसाठी आहेत, ज्याला आपण प्रॅक्टिकल बुक असं म्हणतो. 4 गुण हे आपल्या प्रोजेक्ट किंवा उपक्रम किंवा प्रकल्प वहीसाठी आहेत. आणि 12 गुण जे आहेत त्याच्यापैकी 6 गुण म्हणजे 6 गुणांचं एक प्रॅक्टिकल पार्ट फर्स्ट साठी आणि 6 गुणांचं एक प्रॅक्टिकल पार्ट सेकंड साठी, या पद्धतीनं आपल्याला 20 गुणांचं प्रात्यक्षिक कार्य किंवा प्रॅक्टिकल्स आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता पार्ट फर्स्ट ज्याच्यामध्ये आपल्याला 2 विषय त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा दोघांचा मिळून हा पार्ट फर्स्ट आपला बनलेला आहे. त्या पार्ट फर्स्ट मध्ये एकूण आपल्याला 10 चॅप्टर दिलेले आहेत आणि या 10 चॅप्टरचं जर आपल्याला शेवटी वेळ मिळाला तर त्याचं मार्क वाईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु सुरुवातीला जसं आपल्याला माहिती आहे की पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड या प्रत्येक याच्यामध्ये 40 गुणांसाठी आपल्याला 4 कंपल्सरी प्रश्न देण्यात आलेले आहेत. आणि हे 4 कंपल्सरी प्रश्न जे देण्यात आलेले आहेत ही उत्तरपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत असताना या 40 गुणांसाठी आपल्याला जो दिलेला वेळ आहे तो 2 तासांचा आहे. याच्या सुरुवातीला ज्या काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. जसं ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, त्याच्यानंतर यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, द नंबर टू द राईट ऑफ द क्वेश्चन इंडिकेट फुल मार्क्स, या काही कॉमन सूचना आपल्याला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, आता आपल्यासाठी जो महत्वाचा प्रश्न आहे की क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे हा एकूण 10 गुणांचा आहे. याच्यामध्ये ए आणि बी असे 2 त्याच्यामध्ये सब बिट्स आहेत, म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट बी. आणि हा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए जो आहे याच्यामध्ये राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की MCQ स्वरूपाचा हा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलंय की दिस पार्ट कंटेन्स 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच, म्हणजे त्याच्यामध्ये 5 MCQ क्वेश्चन दिलेले असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल. दुसरी महत्वाची जी सूचना आहे की ऑल MCQs विल बी बेस्ड ऑन टेक्स्ट बुक ओनली, म्हणजे याच्यामध्ये जे काही बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत हे सगळे आपल्या पाठ्यपुस्तकांवरती आधारित आहेत, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा किंवा आउट ऑफ सिलेबस असा कुठलाही याच्यामध्ये भाग येणार नाहीये. आता याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की ह्या 5ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी प्रत्येकी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी योग्य पर्याय निवडून योग्य पर्याय निवडून तो आपण त्याच्यामध्ये मेन्शन करायचा. आता हा पर्याय मेन्शन करत असताना त्याच्यामध्ये एक महत्वाची सूचना जी दिलेली आहे की फॉर इच MCQ द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे जर समजा ए असेल, बी असेल, सी असेल किंवा डी असेल, विथ सब क्वेश्चन नंबर इज टू बी रिटन ॲज अ आन्सर. म्हणजे समजा पार्ट फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मधला पहिला प्रश्न आहे आणि त्याचं अल्टरनेटिव्ह किंवा त्याचं जे आन्सर आहे ते ए आहे, तर आपण फक्त क्वेश्चन नंबर फर्स्ट ए 1 आणि त्याचं फक्त जे काही तुम्ही निवडलेला त्याचा पर्याय ए आहे किंवा बी आहे तेवढंच लिहिणं आपण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तो पर्याय घेऊन ते पूर्ण वाक्य लिहिणं किंवा त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये काय दिलं हे लिहिणं हे याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित नाही, असं आपल्या ज्या काही सुरुवातीला ज्या दिलेल्या सूचना आहेत त्याच्यामध्येच हे नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा याच्या बाबतीमध्ये की एकापेक्षा जास्त वेळेस जर हे MCQ आपण अटेम्प्ट केले, म्हणजे समजा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मधला पहिला प्रश्न तुम्ही सुरुवातीला ए पर्याय घेऊन त्याचं उत्तर लिहिलं आणि नंतर काही वेळानंतर तुम्ही तोच प्रश्न पुन्हा बी पर्याय देऊन जर लिहिला तर याच्यामध्ये जे उत्तर तुम्ही पहिल्यांदा अटेम्प्ट केलेलं आहे तेच उत्तर ग्राह्य धरलं जाईल. दुसऱ्यांदा जर तुम्ही तसं काही उत्तर लिहिलेलं असेल आणि जरी ते बरोबर असेल तरी ते उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घेणं अपेक्षित आहे. म्हणजे एका MCQचं उत्तर आपल्याला एकदाच लिहायचंय. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी जो आहे हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप चाच क्वेश्चन आहे. हा सुद्धा 5 मार्कांचा आहे, ज्याच्यामध्ये 5 प्रश्न आपल्याला विचारलेले. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट बी, आन्सर द फॉलोइंग
त्याच्यामध्ये पहा, धिस पार्ट कंटेन्स 5 डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑर 1 मार्क इच. म्हणजे प्रत्येकी 1 गुणांचा याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे. आता याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत पहा, ऑल क्वेश्चन्स विल बी ऑफ डिफरंट टाइप्स. याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स हे सारखे नसतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण गृहीत धरलेले. फक्त याच्यामध्ये एकच सूचना जी आहे की जसं आपण पहिल्या क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये एमसीक्यू म्हणजे रिकाम्या जागा स्वरूपामध्ये तो प्रश्न असल्यामुळं क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये कुठल्याही प्रकारची रिकामी जागा असणार नाही. म्हणजे देर इज नो फिल इन द ब्लँक्स इन क्वेश्चन नंबर फर्स्ट बी. आता मग याच्या सर 1 मिनिट डिस्टर्ब करतो. हा. पीपीटी प्ले होत नाहीये सर. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी हा हे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय का? सर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट हाच पहिलीच स्लाइड तुमची दिसते. 1 मिनिट. आता दिसतंय का सर? स्लाइड दिसते पण बहुतेक पीपीटी तुमची प्ले होत नाहीये. ओके चला, स्लाइड समोर जरी ठेवली तरी हरकत नाही, फक्त स्लाइडला क्लिक करत चला. तर हा जो आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट बी, ज्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्याच्यानंतर कोरिलेट म्हणजे पहिली एक जोडी दिलेली असेल ज्याच्यामध्ये काही कोरिलेशन दिलेले असेल आणि तशाच प्रकारची दुसरी जोडी मधला एक पर्याय त्यातला दिलेला असेल आणि त्याचा दुसरा पर्याय जो आहे तो आपल्याला कोरिलेशन त्याचं शोधायचं आहे. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मॅच द कॉलम ऑर मेक पेअर्स. याच्यामध्ये जसं जोड्या जुळवा किंवा त्याची जोडी ओळखा अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यामध्ये दिला जाईल. किंवा ट्रू ऑर फॉल्स म्हणजे सत्य की असत्य असं आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. आणि 5वा जो त्याच्यामध्ये भाग आहे दॅट इज गिव्ह द नेम्स ऑर मॉलिक्युलर फॉर्म्युला. एक तर मॉलिक्युलर फॉर्म्युला देऊन त्याचं नाव दिलं जाईल, विचारलं जाईल किंवा नाव दिलं जाऊन त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला जाईल. अशा प्रकारचे हे प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. किंवा याच्यामध्ये अजून एक प्रकार जो आहे की फ्लो चार्ट देऊन त्याच्यामध्ये एखादी रिकामी जागा दिली जाईल आणि ती रिकामी जागा आपल्याला पूर्ण करण्यासाठी विचारली जाईल. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर फर्स्ट बी जो आहे हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि फर्स्ट बी हे दोन्हीही 5-5 मार्कांचे आहेत आणि क्वेश्चन नंबर 1 हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा प्रश्न. आता साधारण दोन्ही क्वेश्चन फर्स्ट ए आणि बी चा जर आपण विचार केला तर साधारण ह्याच्यासाठी आपला जो वेळ खर्च करायचा आपल्याला तो जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हा प्रश्न आपला होणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 जो आहे की ज्याला आपण हा प्रश्न सुद्धा 10 गुणांचा आहे. त्या 10 गुणांची विभागणी क्वेश्चन नंबर सेकंड ए आणि क्वेश्चन नंबर सेकंड बी अशी 2 भागामध्ये केलेली आहे. ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड ए जो आहे हा गिव्ह सायंटिफिक रिझन अशा स्वरूपाचा असणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रीय कारण लिहा अशा स्वरूपाचा म्हणजे सायंटिफिक रिझन त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचे. याच्यामध्ये पहा जी नोट दिलेली आहे की धिस पार्ट कंटेन्स अ क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स इच अँड स्टुडंट शुड अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 3 म्हणजे एकूण याच्यामध्ये 3 प्रश्न आपल्याला दिले जातील आणि त्याच्यापैकी 2 क्वेश्चन्स किंवा 2 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. आता ते 3 प्रश्न जे दिलेले आहेत त्याच्यापैकी मिनिमम 1 क्वेश्चन फ्रॉम केमिस्ट्री अँड 1 क्वेश्चन फ्रॉम फिजिक्स टू बी आस्क्ड.
या 3 पैकी एक प्रश्न हा फिजिक्स वरती किंवा भौतिकशास्त्रावरती आधारित असेल आणि दुसरा प्रश्न हा रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्रीवर आधारित असेल आणि तिसरा जो प्रश्न असेल दॅट डिपेंड्स अपॉन द पेपर सेटर, की पेपर सेटरला काय वाटतं की समजा फिजिक्सचे 2 टाकाव्या असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न हा फिजिक्स वरती असेल किंवा केमिस्ट्री वरती असेल. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला जी लक्षात ठेवायची की ऑल 3 सब क्वेश्चन्स आर सायंटिफिक रिझनिंग क्वेश्चन्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रीय कारण लिहायचं. आता बऱ्याचदा काय होतं की शास्त्रीय कारण लिहित असताना की त्याच्या मागचं जे काही सायंटिफिक रिझन आहे हे आपण आधी मेन्शन करणं आणि त्याचं कोरिलेशन आपल्याला विचारलेल्या प्रश्नाबरोबर लिहिणं, अशा स्वरूपामध्ये हे उत्तर जर आपण लिहिलं म्हणजे त्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण जर 2 पॅरेग्राफ केले त्याचे आणि पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे त्याच्या मागचं आणि त्याचं कोरिलेशन देऊन जर आपण त्याला कोरिलेट केलं तर योग्य प्रकारे त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल किंवा तपासणाऱ्याला सुद्धा पटकन लक्षात येईल की त्याच्यामध्ये आपण काय मेन्शन केलेलं आहे. आता 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे, प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा, म्हणजे क्वेश्चन नंबर 2A हा 4 गुणांचा प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जो आहे क्वेश्चन नंबर 2B जो आहे आन्सर द फॉलोइंग, त्याच्यामध्ये एनी 3 हा प्रश्न सुद्धा प्रत्येकी 2 गुणांचा आहे. त्याच्यामध्ये 3 प्रश्न आपल्याला कंपल्सरी सोडवायचे, म्हणजे हा 6 गुणांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न आपल्याला दिले जातील, प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल आणि त्याच्यापैकी 3 प्रश्न आपण कंपल्सरी सोडवणं हे गरजेचं आहे. त्याच्यापैकी जे 5 प्रश्न असतील त्याच्यापैकी मिनिमम 2 क्वेश्चन्स फ्रॉम केमिस्ट्री अँड 2 क्वेश्चन्स फ्रॉम फिजिक्स हे त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. म्हणजे या 5 पैकी 2 प्रश्न भौतिकशास्त्रावरती आधारित आणि 2 हे रसायनशास्त्रावरती आधारित आपल्याला विचारलेले आहेत. आता साधारण या 5 प्रश्नांमध्ये जे प्रश्नाचं स्वरूप असणार आहे तर ते काय असेल तर सॉल्व द न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, की याच्यामध्ये 2 मार्काचं एक छोटंसं गणित विचारलं जाईल. आता पहा की जर पार्ट फर्स्ट मध्ये आपल्याला 2 गुणांचं एक गणित विचारलं जाईल किंवा प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांचं एक गणित विचारलं जाऊ शकतं, परंतु जेव्हा 2 गुणांचं गणित विचारलं जाईल त्याच्यामध्ये काय काय लिहिणं अपेक्षित आहे आपण सुरुवातीला जे न्यूमेरिकल दिलेलं आहे ते अतिशय काळजीपूर्वक वाचणं अपेक्षित आहे. त्याच्यानुसार आपला जो गिवन डाटा आहे म्हणजे दिलेलं जी काही माहिती आहे ती आपण आधी लिहिणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी अर्धा गुण आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत असणारा फॉर्म्युला किंवा सूत्र ज्याला आपण म्हणू, हे सूत्र लिहिण्यासाठी अर्धा गुण अपेक्षित आहे. त्याच्यानंतर त्या सूत्रामध्ये किंमत घालणं किंवा पुट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला याच्यासाठी अर्धा गुण राखीव आहे आणि कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर काढणं योग्य याच्यासाठी अर्धा गुण आहे. असं एकूण 2 गुणांचा हा न्यूमेरिकल असणार आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की विद्यार्थी न्यूमेरिकल सोडवताना थोडस निष्काळजीपणा करतात किंवा त्याला ओमिट करण्याचा प्रयत्न करतात की प्रॉब्लेम मी निग्लेक्ट केला किंवा सोडून दिलाय सर, बाकीचे प्रश्न मी सॉल्व्ह करतो, असं बऱ्याच जणांकडून आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला गुणांची विभागणी सांगितली की गिवन डाटासाठी अर्धा गुण आहे, सूत्र लिहिण्यासाठी अर्धा गुण आहे आणि किमती ठेवण्यासाठी अर्धा गुण आहे. या तिघांची जर आपण बेरीज केली तर ती 2 पैकी 1.5 होते. आणि समजा असं गृहीत धरलं की आपलं उत्तर चुकलं किंवा आपण ह्याच्या पुढे काही केलंच नाही तर तिथे आपल्याला 1.5 गुण मिळू शकतो. आणि शेवटी जेव्हा पूर्ण प्रश्नाच्या गुणांची जेव्हा बेरीज होईल तर ह्या 1.5 गुणांचा शेवटी 2 गुण होणार आहेत. त्याच्यामुळं जरी तुमचं उत्तर चुकलं किंवा अर्धवट अवस्थेमध्ये जरी तुम्ही सोडलं तरी त्याच्यामध्ये फारसं काही नुकसान आपलं होईल अशी काही त्याच्यामध्ये गोष्ट नाही. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे लॉज, डेफिनेशन आणि प्रिन्सिपल. याच्या बाबतीमध्ये मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपल्या सरांनी एखादा कन्सेप्ट शिकवलेला असतो आणि तो कन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने समजल्यानंतर त्याच्यावरून त्याची डेफिनेशन किंवा त्याच्या संदर्भातलं प्रिन्सिपल किंवा लॉ आपण आपल्या शब्दात लिहिण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा प्रकारचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये बुकिश लँग्वेज म्हणजे पुस्तकात ज्याप्रमाणे त्याची डेफिनेशन दिलेली आहे किंवा लॉ दिलेला आहे किंवा त्याचं प्रिन्सिपल दिलेलं आहे त्याच अक्षरांमध्ये किंवा त्याच शब्दांमध्ये हे उत्तरपत्रिकेमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शॉर्ट नोट म्हणजे संक्षिप्त टीप लिहा अगदी थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन, ही एखादी केमिकल रिएक्शन दिली जाईल आणि त्याच्यावरती
प्रश्न विचारला जाईल किंवा त्याला बॅलन्स करणं. आता बॅलन्स करत असताना पूर्ण त्या स्टेप घेऊन बॅलन्स करणं अशा पद्धतीने नाही, परंतु अगदी थोडक्यामध्ये त्याला बॅलन्स करणं किंवा कम्प्लीट द फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट कम्प्लीट करत असताना किंवा एखादी ऍक्टिव्हिटी दिली असेल आणि त्याच्याशी रिलेटेड 4 रिकाम्या जागा दिल्या असतील किंवा फ्लो चार्ट मध्ये 4 रिकाम्या जागा सोडलेल्या असतील आणि प्रत्येक रिकामी जागा ही अर्ध्या गुणांसाठी असेल, असा हा फ्लो चार्ट आपल्याला कम्प्लीट करावा लागणार आहे. त्याच्यानंतर गिव्ह डिफरन्स बिटवीन, म्हणजे फरक स्पष्ट करा, अशा स्वरूपातला हा प्रश्न असणार आहे. आता फरक स्पष्ट करा म्हटल्यानंतर जर 2 गुणांसाठी असेल तर याच्यामध्ये किमान 3 ते 4 फरक येणं अपेक्षित आहे. जर 3 फरक लिहिले तरी चालतील साधारण अर्ध्या गुणांसाठी, किंवा फारच एखादा असं प्रश्न असेल की ज्याच्यामध्ये अगदी 3च आहे, तर अशा वेळेस तुम्ही अगदी 2 लिहिलेत तरी त्याच्यामध्ये चालेल. परंतु जर आपण 3 किंवा 4 फरक लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपला कुठल्याही प्रकारचे मार्क कमी होण्याची शक्यता त्याच्यामध्ये असणार नाही. त्याच्यानंतर राईट द प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, युजेस, ऍडव्हान्टेजेस ऑर इफेक्ट, म्हणजे एखाद्याचे प्रॉपर्टीज विचारले जातील, कॅरेक्टरिस्टिक विचारले जातील किंवा ऍडव्हान्टेजेस विचारले जातील, इफेक्ट विचारले जातील. हे सुद्धा आपल्याला साधारण 4 लिहायचे आहेत. तर त्या पद्धतीनं आपलं लिखाण किंवा मुद्दे त्याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. आता शेवटचा जो आहे की ज्याच्यामध्ये गिव्ह एक्झाम्पल्स, की एखाद्या गोष्टीचे काही एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातील की याच्यामध्ये 2 मार्कांसाठी. तर 2 किंवा 3 एक्झाम्पल जरी आपण त्याच्यामध्ये मेन्शन केले तर त्याचे गुण आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. असा हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन नंबर 2A 4 मार्कासाठी आणि क्वेश्चन नंबर 2B 6 मार्कासाठी असे एकूण 5 प्रश्न, म्हणजे पहिल्या याच्यात 2 कंपल्सरी आणि दुसऱ्या याच्यात 3 कंपल्सरी. तर याला अपेक्षित जो वेळ आहे तो 20 ते 25 मिनिटं, म्हणजे पहिला प्रश्न 15 मिनिटं आणि दुसरा प्रश्न हा 25 मिनिटं, म्हणजे साधारण 2 प्रश्न आपले 40 मिनिटांमध्ये होणं अपेक्षित आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. हा या प्रश्नपत्रिकेमधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो की 15 गुणांचा आहे. याच्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा असणार आहे. आता याच्यामध्ये पहा, दिस पार्ट कंटेन्स 8 क्वेश्चन ऑफ 3 मार्क्स इच. स्टुडंट शुड अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 8. आता हे जे 8 प्रश्न आहेत त्याच्यापैकी 4 प्रश्न हे केमिस्ट्रीशी निगडीत असणार आहेत, म्हणजे रसायनशास्त्राशी निगडीत असणार आहेत, आणि 4 प्रश्न जे आहेत ते फिजिक्सशी म्हणजे भौतिकशास्त्राशी रिलेटेड असणार आहे. आता याच्यामध्ये जे काही प्रश्नाचं स्वरूप असणार आहे त्याच्यामध्ये पहा की जसं गिव्ह एक्सप्लेनेशन युजिंग द गिव्हन स्टेटमेंट, एखादं स्टेटमेंट सुरुवातीला आपल्याला द्यावं लागेल आणि त्या स्टेटमेंट वरती एक्सप्लेनेशन किंवा सजेस्ट द रेमेडीज ऑर मेजर, की जसं आपण पाहिलं की समजा पोल्युशन सारखा भाग आहे किंवा एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला काही त्याचे मेजर्स विचारलेले असतील की याच्यामध्ये काय आपल्याला करता येऊ शकतं, अशा स्वरूपाचा जर प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये साधारण 5 ते 6 वेगवेगळे मुद्दे आपण त्याच्यामध्ये मेन्शन करणं अपेक्षित आहे, की ज्याच्यामध्ये रेमेडीज आणि मेजर्स किंवा एक्सप्लेनेशन ऑफ डायग्राम, एखादी डायग्राम दिली जाईल. जसं की आपण पाहतो की समजा एखादी इलेक्ट्रिक मोटरची किंवा जनरेटरची डायग्राम दिली जाईल आणि त्याच्यावरून त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं जाईल, किंवा कुठली डायग्राम देऊन त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर कम्प्लीट द टेबल ऑर चार्ट. आता आपल्याला माहिती आहे की आपला क्वेश्चन पेपर हा ऍक्टिव्हिटी बेस असल्यामुळे आपण काय करतो की एक चार्ट दिलेला असतो तुम्हाला, आणि त्या चार्ट मध्ये साधारण 9 वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यापैकी 3 गोष्टी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या असतात आणि राहिलेल्या 6 गोष्टी ह्या तुम्हाला स्वतः त्याच्यामध्ये भरायच्या असतात. अशा प्रकारचा एक टेबल किंवा चार्ट तुम्हाला दिला जाईल आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा असेल. आणि हा जो प्रश्न आहे दॅट डिपेंड्स अपॉन द पेपर सेटर, की मग त्याच्यामध्ये 6 रिकाम्या जागा दिल्या जातील अर्ध्या गुणांसाठी किंवा 3 रिकाम्या जागा दिल्या जातील 1 गुणांसाठी. पुढचा जो याच्यामधला मुद्दा आहे दॅट इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स, की एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणासह स्पष्ट करा अशा स्वरूपाचा हा प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर सॉल्व्ह न्यूमेरिकल प्रॉब्लेम. आता पहा की 2 गुणांचं न्यूमेरिकल आणि 3 गुणांचं न्यूमेरिकल याच्यात काय फरक आहे. 2 गुणांचं जर न्यूमेरिकल आपल्याला विचारलं तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला काढायची असेल, म्हणजे ओनली 1 थिंग वी हॅव टू फाइंड आउट. आणि 3 गुणांचं जर न्यूमेरिकल आपल्याला विचारलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे की सुरुवातीला एक गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे
आणि त्या गोष्टीचा वापर करून पुन्हा आपल्याला दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये फाइंड आउट करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. तर असं हे 3 गुणांचं न्यूमेरिकल किंवा प्रॉब्लेम आपल्याला विचारलं जाऊ शकतं. साधारण 3 गुणांचं न्यूमेरिकल हे आपल्याला जर ज्ञात असेल की साधारण 6व्या किंवा 7व्या धड्यामध्ये की ज्याच्यामध्ये लेन्स किंवा लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन अशा स्वरूपाचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यामध्ये ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट द डायग्राम, की डायग्राम देऊन तिला कम्प्लीट करणं आणि त्याचं एक्सप्लेनेशन देणं, किंवा आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन फिगर्स, की एखादी फिगर दिली जाईल आणि त्याच्यावरती आधारित 3 प्रश्न विचारले जातील. जसं उदाहरणादाखल सांगतो की समजा तुम्हाला फिगर दिलेली आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय नॅचरल गॅस, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की ह्याच्यामध्ये कुठला सोर्स वापरला आहे, व्हाय दिस मेथड इज युजफुल वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे फिगर देऊन त्याच्यावरती आधारित 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील 3 गुणांसाठी. त्याच्यानंतर राईट आन्सर विथ एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर राईट लॉ, थेरीज अँड एक्सप्लेन, म्हणजे एखादा लॉ किंवा थेरी विचारली जाईल आणि त्याच्या संदर्भामधलं एक्सप्लेनेशन आपल्याला विचारलं जाईल. किंवा कम्प्लीट द पॅरेग्राफ, की पॅरेग्राफ मध्ये 6 रिकाम्या जागा दिल्या जातील आणि वरती त्याच्या 6 किंवा 8 पर्याय दिले जातील. त्याच्यापैकी योग्य 6 पर्याय निवडून आपण त्या रिकाम्या जागा भरायच्यात, म्हणजे तो जो काही आपला पॅरेग्राफ आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे, आता पहा क्वेश्चन नंबर 3 जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न कंपल्सरी सोडवणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काचा आहे. तर याच्यासाठी साधारण 35 ते 40 मिनिटं आपण गृहीत धरूया. म्हणजे पहिल्या आणि 2 प्रश्नासाठी आपण 40 मिनिटं गृहीत धरले होते आणि तिसऱ्या प्रश्नासाठी 40 मिनिटं, म्हणजे 40 आणि 40 80 मिनिटं आपले त्याच्यामध्ये संपलेले आहेत. 120 मिनिटाचा आपला पेपर असणार आहे. तर त्याच्यापैकी 80 मिनिटाचा कालावधी आपला संपलेला. आता आपल्याकडे अजून एक प्रश्न शिल्लक आहे, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यामध्ये आन्सर द फॉलोइंग आणि एनी वन हा प्रश्न 5 गुणांचा असणार आहे. आता याच्यामध्ये पहा, दिस पार्ट कंटेन्स 2 क्वेश्चन ऑफ 5 मार्क्स each. स्टुडंट शुड अटेम्प्ट एनी वन आउट ऑफ 2, म्हणजे 2 प्रश्नापैकी एक प्रश्न आपल्याला कंपल्सरी याच्यामध्ये सोडवायचा. आता हे जे 2 प्रश्न आहेत त्याच्यापैकी एक प्रश्न हा केमिस्ट्रीवर आधारित असणार आहे आणि एक प्रश्न हा फिजिक्स वरती आधारित असणार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा पहा की जेव्हा प्रश्न आपण पाहतो त्याच्यामध्ये ड्रॉ फिगर अँड गिव्ह एक्सप्लेनेशन अशा स्वरूपाचा प्रश्न असेल, किंवा गिव्ह अँड इनकरेक्ट डायग्राम, करेक्ट द गिव्ह अँड इनकरेक्ट डायग्राम, म्हणजे एखादी चुकीची डायग्राम दिलेली असेल तर त्याच्यामध्ये काही करेक्शन करून त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारलेले असतील, किंवा क्लासिफाय विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन, ही वर्गीकरण करून त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर रीड द गिव्हन पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. आता जसं आपण पाहतो की हीट ट्रान्सफरच्या संदर्भामध्ये नेहमी जो मध्ये येणारा क्वेश्चन आहे त्याच्या संदर्भामधले, की एक कोल्ड ऑब्जेक्ट आणि एक हॉट ऑब्जेक्ट एक थर्मली आयसोलेटेड सिस्टीम मध्ये त्याला आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न जसं आपण पाहतो की हीट कुठून कुठे ट्रान्सफर होईल, कधीपर्यंत होईल, त्याचं प्रिन्सिपल काय असेल आणि याच्यातून आपण काय शिकलो, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न. म्हणजे याच्यामध्ये एकतर 5 मार्काचा एक लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन याच्यामध्ये अपेक्षित आहे, किंवा 1 गुणांचे 5 प्रश्न याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. आता पहा की जसं पहिल्या प्रश्नाबद्दल आपण सविस्तर बोललेलो आहोत. दुसरा प्रश्न जो आहे की ज्याच्यामध्ये 2-2 गुणांचे प्रश्न असणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर हे 2 ते 3 वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे, किंवा 2 पॅराग्राफ जर गेले तर 2-2 वाक्याचे 2 पॅराग्राफ, म्हणजे साधारण 4 वाक्यांमध्ये हे उत्तर आपलं समप होणं किंवा संपणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 3 गुणांचा प्रश्न सोडवणार आहोत त्याच्यामध्ये 5 ते 7 वाक्यामध्ये, म्हणजे साधारण अर्धा किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त पेजमध्ये हे उत्तर आपलं संपणं अपेक्षित आहे. आणि जर 5 मार्काचा प्रश्न लॉंग आन्सर टाईप जर आपण सोडवणार असो तर तो साधारण 1 ते 1.5 पेज मध्ये इन्क्लुडिंग फिगर हे येणं आपल्याला अपेक्षित आहे. या पद्धतीनं जर आपण पेपरची रचना किंवा लिखाण जर केलं तर आपल्याला वेळही पुरेल आणि आपल्याला उत्तर व्यवस्थित लिहिता येतील. दुसरी गोष्ट की प्रश्न क्रमांक 3 मध्ये जेव्हा आपण उत्तर लिहू तेव्हा त्याच्यामध्ये मगाशी जसं मी सांगितलं की उत्तर लिहित असताना निबंधासारखे उत्तर न लिहिता आपण जर पॉइंट वाईज त्याच्यामध्ये उत्तर लिहिले किंवा बुलेट्स टाकून किंवा स्टार करून जर त्याच्यामध्ये मुद्दे आपण मेन्शन केले
तर तपासणाऱ्याला ते अधिक सोपं जाईल. किंवा 2 मार्काच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण जसं पाहतो की पॅराग्राफ वाईज, जसं मगाशी मी म्हणलं की पहिल्या ह्याच्यात त्याचं रिझन काय आहे आणि त्याचं कोरिलेशन खाली काय लावलंय आपण, किंवा त्याच्यामधले जर कीवर्ड आपण पेन्सिलच्या सहाय्यानं आपण जर त्याला मार्क केलं की ह्या गोष्टीमुळे किंवा ह्याच्यातला हा कीवर्ड आहे, तर तो कीवर्ड वाचून सुद्धा परीक्षकाच्या लक्षात येतं की तुम्हाला ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हणायचं. तर अशा पद्धतीनं हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, म्हणजे पहिला प्रश्न 15, दुसरा 25, असे दोन्ही 40, तिसरा प्रश्न 40, 40, 40, 80 आणि चौथा प्रश्न जर आपण 20 मिनिटांमध्ये सोडवला असं आपण गृहीत धरलं, 5 मिनिटं इकडे तिकडे जरी धरले आपण, तरी साधारण 100 मिनिटांमध्ये आपली पूर्ण प्रश्नपत्रिका ही सोडून होणं अपेक्षित आहे. म्हणजे शेवटचे 20 मिनिटं जे आहेत हे आपल्याला पूर्ण पेपर जो आपला एकदा डोळ्याखालून घालणं, म्हणजे जसं आपण पाहतो की काही कमी जर आपल्याकडून राहिलेला असेल किंवा काही लिहायचं राहिलं असेल, तर तो भाग त्या राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करता येऊ शकतो. दुसरी महत्वाची जी गोष्ट याच्यामध्ये आहे की जर समजा तुम्ही फिगर काढणार असाल तर कुठल्याही प्रकारच्या रंगीत पेन्सिलींचा वापर आपण करायचा नाही. आपली साधी HB पेन्सिलच आपण वापरायची आहे. काळ्या किंवा निळ्या शाईचाच पेन आपण, म्हणजे कांडीचा जर आपण वापरला तर अतिशय चांगलं, शाईचा वापरला तर तो फक्त त्याचे काही म्हणजे डाग वगैरे आपल्या उत्तरपत्रिकेवर येणार नाहीत, ते आपण लक्षात ठेवायचं. सगळ्यात प्रथम उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्यांदा उत्तरपत्रिकेची शिवण व्यवस्थित आहे का, त्याच्यानंतर सिरियली सगळे पेजेस आहेत का, ह्या गोष्टी आपण सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये चेक करायच्या. 10 मिनिटं अगोदर आपल्याला प्रश्नपत्रिका मिळणार आहे, तेव्हा प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचणं आपण गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर कुठले प्रश्न आपण सॉल्व्ह करणार हे जर एकदा निश्चित झालं तर मग आपल्याला वेळेमध्ये ही उत्तरपत्रिका आपल्याला सोडवता येते. त्याच्यानंतर कधीही आपण लाल हिरव्या कांडीचा आपण वापर आपल्या उत्तरपत्रिकेवरती करणार नाही, कारण लाल कांडीचा वापर हा परीक्षकासाठी आहे आणि हिरव्या कांडीचा वापर हा मॉडरेटरसाठी आहे. त्याच्यामुळे ह्या 2 कांडी किंवा ह्या 2 रंगाच्या ज्या कांड्या आहेत त्या आपण वापरणार नाही. साधारण जो पेन आपण वापरणार आहोत परीक्षेला त्याचं थोडंसं त्याच्या सहाय्यानं लिखाणाची प्रॅक्टिस आपण परीक्षेला जाण्यापूर्वी करावी. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी जाताना नवीन पेन घेतात आणि मग ऐन वेळेस लिखाणाची स्पीड आपली कमी होते, पेन रुळलेला नसल्यामुळे तो झरझर चालत नाही किंवा व्यवस्थित उमटत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ही काळजी घेतली की थोडंसं त्याला लिखाणाचा सराव जर असेल तर तो व्यवस्थितरित्या चालू शकेल. त्याच्यानंतर ग्रीप जी आहे पेनाची ही जितकी जास्तीत जास्त जाड असेल तितकं लिखाण हे सोपं जाईल. जितकी ग्रीप बारीक असेल तितकं आपल्या बोटांवरती जो प्रेशर आपण टाकतो ते प्रेशर जास्त होतं आणि मग काही वेळानंतर आपली बोटं दुखायला लागतात. त्याच्यानंतर लिखाणाची स्पीड कमी होते, अक्षराची जी लय असते ती बिघडते. त्याच्यामुळं अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर आपण काळजीपूर्वक ध्यानात घेतल्या तर निश्चित आपल्याला पेपर लिखाणाला कुठलीही अडचण त्याच्यामध्ये भासणार नाही. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे म्हणजे आता जसं आपल्याला क्वेश्चन नंबर 1 तर आपल्याला माहित झालेला आहे, सॉरी पार्ट 1 आपल्याला माहित झालेला आहे, तसं पार्ट 2 मध्ये काही मायनर चेंजेस आहेत, ते फक्त आता आपण त्याच्याबद्दल बोलूयात. जसं क्वेश्चन नंबर फर्स्ट ए हा सुद्धा MCQ टाईपच क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये 5 MCQ असतील, प्रत्येकाला 4 पर्याय असतील आणि जो योग्य पर्याय आहे तो निवडून फक्त आपल्याला तिथे मेन्शन करायचा आहे. सिमिलरली क्वेश्चन नंबर फर्स्ट बी हा सुद्धा 5 गुणांचा आहे. त्याच्यामध्ये अदर दॅन फिल इन द ब्लँक्स असे 5 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील. ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द किंवा कोरिलेशन म्हणजे सहसंबंध ओळखा. मॅच द कॉलम किंवा पेअर्स म्हणजे जोड्या लावा, सत्य की असत्य. आणि याच्यामध्ये गिव्ह द नेम्स म्हणजे एखाद्या वेळेस एखादा ॲनिमल किंवा एखादा तुम्हाला त्याचं एक्झाम्पल फायलम मधलं दिलं जाईल आणि तो कुठला ॲनिमल आहे किंवा काय आहे हे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाईल. असा 1 मार्काचा छोटासा त्याच्यावरती आधारित प्रश्न आपल्याला विचारला जाईल. आता पार्ट 2 जो आहे आपल्याला माहिती की बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यावरती आधारित असल्यामुळं मागाशी जसं आपण पाहिलं होतं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती समसमान क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले. तसंच याच्यामध्ये बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्सच्या संदर्भामध्ये प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. जसं याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2A जो आहे की गिव्ह सायंटिफिक रिझन्स, मगाशी ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये 3 सायंटिफिक रिझन विचारले जातील, पैकी 2 आपल्याला सोडवायचे आहेत आणि याच्यापैकी मिनिमम 1 क्वेश्चन हा बायोलॉजीवर असेल आणि 1 क्वेश्चन हा एन्व्हायरमेंटल सायन्सवर किंवा ज्याला आपण EVS असं म्हणतो.
फक्त याच्यामध्ये तिन्ही क्वेश्चन हे सायंटिफिक रिझनिंग वरती आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B जो आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिले जातील, पैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हा प्रत्येक प्रश्न जो आहे हा 2 गुणांचा असणार आहे. असे हे एकूण 2 गुणांचे 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे. या 5 पैकी 2 प्रश्न हे बायोलॉजीवर आधारित असतील आणि 2 प्रश्न हे एन्व्हायरमेंटल सायन्स वरती आधारित असणार आहेत. ओके, आता याच्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न आहेत, जसं मगाशी आपण पाहिलं होतं की लॉ, डेफिनेशन किंवा प्रिन्सिपल आहेत, त्याच्यानंतर शॉर्ट नोट म्हणजे संक्षिप्त टीप लिहा किंवा फ्लो चार्ट कम्प्लीट करा, गिव्ह डिफरन्स बिटवीन फरक स्पष्ट करा किंवा राईट प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक, युजेस, ऍडव्हान्टेजेस ऑर इफेक्ट, म्हणजे हा पार्ट दोन्हीकडे सारखाच आहे. आणि गिव्ह एक्झाम्पल्स बेस्ड ऑन कन्सेप्ट किंवा एखादी प्रोसेस विचारली जाईल आणि कॉम्पोनंट विचारले जातील. तर अशा प्रकारचा थोडक्यामध्ये म्हणजे ज्याला आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की ज्याचं उत्तर आपल्याला 3 ते 4 वाक्यामध्ये अगदी थोडक्यामध्ये मेन्शन करणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा काय होतं की 2 पार्टचा जर आपण विचार केला, म्हणजे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडचा जर आपण विचार केला, तर पार्ट फर्स्ट जो आहे ज्याच्यामध्ये लिखाण हे मोजक्या स्वरूपामध्ये आपलं होतं, परंतु पार्ट सेकंडचं लिखाण करत असताना त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी म्हणजे कामापेक्षा जास्त लिखाण आपण करत असतो आणि त्याच्यामुळं एकतर वेळेचा व्यय होतो आणि दुसरी गोष्ट की अनवॉन्टेड गोष्ट लिहिल्यामुळं त्याच्यामध्ये मार्कांमध्ये काही फरक पडत नाही, म्हणजे आपला तो डबल लॉस होतो. एकतर वेळेची म्हणजे वेळ आपला जातो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला मार्क सुद्धा त्याच्यामध्ये मिळत नाहीये. तिसरा प्रश्न जो आहे, दिस इज अ क्वेश्चन ऑफ 15 मार्क, ज्याच्यामध्ये 3-3 गुणांचे 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे. याच्यामध्ये एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत, पैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे. या 8 प्रश्नांपैकी 4 प्रश्न हे बायोलॉजीशी रिलेटेड आहेत आणि 4 प्रश्न हे एन्व्हायरमेंटल सायन्सशी रिलेटेड आहेत. याच्यामध्ये जे भाग येणार आहे म्हणजे गिव्ह एक्सप्लेनेशन युजिंग द गिव्हन स्टेटमेंट, त्याच्यानंतर सजेस्ट रेमेडीज, एक्सप्लेन द डायग्राम किंवा कम्प्लीट द लेबल किंवा चार्ट कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये दिला जाईल. किंवा आता जसं आताच्या परीक्षेमध्ये आपण पाहिलं असेल की मायक्रोबायोलॉजीच्या संदर्भामध्ये एक चार्ट आला होता आणि फर्स्ट एड बॉक्सच्या संदर्भामध्ये एक चार्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला होता. तर तशा प्रकारचा चार्ट किंवा टेबल कम्प्लीट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स, म्हणजे उदाहरणासह स्पष्टीकरण करायचं की एखादी गोष्ट विचारली जाईल आणि त्याच्या उदाहरणं देऊन आपल्याला ती गोष्ट एक्सप्लेन करावी लागेल. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कम्प्लीट द डायग्राम किंवा आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन फिगर्स, मगाशी ज्या पद्धतीने आपण पाहिलं की जसं याच्यामध्ये एक उदाहरण दाखल प्रश्न सांगतो की जसं एखादं फायलम मधलं एखादं उदाहरण दिलं जाईल, जसं समजा ऑक्टोपस दिलाय किंवा स्टारफिश दिलाय किंवा कॉकरोच दिलाय आणि त्याच्यावरती आधारित की जसं स्टारफिशच्या बाबतीमध्ये आपण दिलं की याच्या स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत किंवा हा कुठल्या फायलम मधला ऑर्गॅनिझम किंवा प्राणी आहे. त्याच्यानंतर लोकोमोशनसाठी काय त्याच्यामध्ये वापरलं जाईल आणि लार्वल स्टेजमध्ये त्याची सिमेट्री काय असेल किंवा ऍडल्ट स्टेजमध्ये त्याची सिमेट्री काय असेल, अशा प्रकारचे प्रश्न फिगरवरती आधारित त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. किंवा राईट आन्सर विथ एक्सप्लेनेशन, की त्याचं एक्सप्लेनेशन देऊन त्याचं आन्सर विथ एक्सप्लेनेशन आपल्याला देणं अपेक्षित आहे. किंवा कम्प्लीट द पॅरेग्राफ, मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की पॅरेग्राफ मध्ये 6 रिकाम्या जागा सोडल्या जातील आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला 8 वेगवेगळे पर्याय दिले जातील आणि ते पूर्ण करायचे 6 रिकाम्या जागा असतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे की ज्याच्यामध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन्स, याच्यामध्ये 2 प्रश्न दिले जातील, त्याच्यापैकी एक प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. 5 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. एक प्रश्न हा बायोलॉजीशी रिलेटेड असणार आहे आणि एक प्रश्न हा एन्व्हायरमेंटल सायन्सशी रिलेटेड असणार. याच्यापैकी कॉम्बिनेशन असं असेल की कुठलाही एक प्रश्न हा 1-1 गुणांचे 5 प्रश्न असतील किंवा 5 गुणांचा एकच प्रश्न असेल किंवा 3 आणि 2 गुणांचे 2 प्रश्न असतील. म्हणजे याच्यामध्ये दॅट डिपेंड्स अपॉन द पेपर सेटर, की पेपर कुणी सेट केलेला आहे त्याच्या इच्छेनुसार ह्या प्रश्नाचा पॅटर्न त्याला ठरवायचं संधी किंवा त्याचे अधिकार या पेपर सेटरला दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे हे आपल्याला प्रश्न दिले जातील. याच्यामध्ये ड्रॉ द फिगर अँड गिव्ह एक्सप्लेनेशन अशा स्वरूपाचा प्रश्न असेल
की जसं आपण पाहतो की फ्लॉवरची डायग्राम काढायला सांगितली जाऊन त्याच्यावरती आधारित त्याचे इसेन्शियल आणि म्हणजे नेसेसरी आणि असेसरी त्याच्या जे काही वर्ल आहेत त्याच्याबद्दल माहिती विचारणं, किंवा करेक्ट द गिवन इनकरेक्ट डायग्राम, की एखादी इनकरेक्ट डायग्राम दिलेली आहे आणि ती करेक्ट करून त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारले जातील, किंवा क्लासिफाय विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन, रीड द गिवन पॅरेग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन, म्हणजे पॅरेग्राफ वाचून त्याच्यावरती आपल्याला काही प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर कम्प्लीट द गिवन इनकम्प्लीट टेबल चार्ट ऑर गिवन एक्सप्लेनेशन, की एखादा अर्धवट माहिती दिली असेल आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला काही गोष्टी विचारल्या जातील. तर असा काही भाग त्याच्यामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आन्सर द क्वेश्चन इन डिटेल्स, मेक अ कन्सेप्ट डायग्राम बेस्ड ऑन एनी कॉम्पोनंट ऑर टेक्नॉलॉजी, की जसं त्याचे कन्सेप्ट डायग्राम एखादी टेक्नॉलॉजी दिलेली असेल आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न त्याच्यावरती आपल्याला विचारले जातील, असंही त्याच्यामध्ये काही प्रश्नाचं स्वरूप असू शकतं. तर अशा पद्धतीनं हे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड याच्यामध्ये जे काही प्रश्नांचं स्वरूप आहे. आता बऱ्याचदा एक जो भाग विद्यार्थ्यांना सांगण्यासारखा आहे तो म्हणजे की बऱ्याचदा असं होतं की आपण काही प्रश्न हे स्ट्रेट फॉरवर्ड पाठ केलेले असतात. जसं एक प्रश्नाचं उदाहरणादाखल जर सांगायचं झालं की प्रश्न डायरेक्टली असा विचारला जाईल की राईट डाऊन द केपलर्स लॉ, 3 मार्कासाठी हा प्रश्न असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की केपलरचे 3 लॉ आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करणं आहे आणि प्रत्येक लॉ साठी 1 गुण आपल्याला आहे. परंतु बऱ्याचदा असं दिलं जातं की केपलर्स लॉची जी फिगर आहे ती फिगर दिली जाईल. आपल्या जवळ जर पुस्तक असेल तर पुस्तक जर आपण समोर ठेवलं आणि त्याच्यामधला केपलर्स लॉ पेज नंबर 3 वरती 1.4 जी फिगर आहे ही फिगर आपल्याला दिली जाईल आणि त्याच्या संदर्भात असा प्रश्न विचारला जाईल की इन द फॉलोइंग फिगर an orbit of a planet around the sun has been shown. AB and CD are the distances covered by the planet in equal time. Lines AS and CS sweep equal areas in equal intervals of time. Hence areas ASB and CSD are equal. आणि त्याच्यावरून खाली 3 प्रश्न विचारले की which laws do we understand from the above description, की या दिलेल्या डिस्क्रिप्शन वरून आपल्याला कोणता लॉ त्याचा कळालेला. दुसरा प्रश्न आहे राईट द लॉ रिगार्डिंग एरिया स्वेप्ट, आणि तिसरा लॉ विचारलाय की राईट द लॉ टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब इन युअर वर्ड्स, म्हणजे फिरून फिरून तोच प्रश्न विचारलेला आहे की जो डायरेक्टली एका पेपर सेटरनं केपलर्स लॉच्या संदर्भामध्ये विचारला होता तोच लॉ यांनी वेगळ्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारलेला आहे. किंवा एखाद्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये जसं आपण पाहतो की इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना असा डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल, किंवा दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जसं व्हॉट इज जसं आताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला आला होता की याच्यामध्ये व्हॉट इज अ स्ट्रक्चर ऑफ फ्ल्युरोस्पार ऑर क्रायोलाइट, देन व्हॉट इज अ फंक्शन ऑफ क्रायोलाइट, देन व्हॉट इज द रिएक्शन ऑन एनोड, त्याच्यानंतर why we have to change the anode time to time during the electrolytic reduction. तर अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे काही प्रश्न हे डायरेक्ट विचारले जातील आणि काही प्रश्न हे इनडायरेक्टली विचारले जातील. तर विद्यार्थ्यांनी थोडंसं काळजीपूर्वक जर आपण वाचन केलं प्रश्नांचं किंवा पुस्तकाचं जर आपण वाचन केलं तर अशा प्रकारचे ज्याला आपण टॅकल क्वेश्चन्स असं म्हणूयात ते प्रश्न आपल्याला अडचणीचे ठरणार नाही. दुसरी गोष्ट उत्तरपत्रिका लिहित असताना याच्यामध्ये खडाखोड होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. ती शक्यतो विचारपूर्वक उत्तरं लिहावीत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की पेपर सोडत असताना सिक्वेन्शियली सोडवा. म्हणजे प्रश्न क्रमांक फर्स्ट ए तो झाला की बी, त्याच्यानंतर क्वेश्चन 2A त्याच्यामधलं जे काही समजा 3 पैकी तुम्हाला 3 सोडवणं अपेक्षित असेल तर 3 सोडवा, 2 अपेक्षित असतील तर 2 सोडवा. त्याच्यानंतर क्वेश्चन 2B म्हणजे जम्पिंग करूनच, म्हणजे क्वेश्चन नंबर 2A मधला 1 सोडवला की लगेच क्वेश्चन नंबर 3 मधला 3रा सोडवला, पुन्हा B मधला क्वेश्चन 2B मधला 1 3रा सोडवला, असं करू नका. कारण त्यांनी फरक फार काही पडत नाही, परंतु परीक्षकाला तुमचे सगळे प्रश्न म्हणजे त्याला वरती तपासल्याच्या नंतर प्रत्येक प्रश्नाचे मार्क ते कुठल्या पेजवरून आलेत आणि ते कुठे घेतलेत हे त्याला मेन्शन करणं
गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये जर एखादा तुमचा जर राहिला सुटला तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं. याच्यामुळं माझ्या आपणा सर्वांना अशी विनंती की पेपर हा सिक्वेन्शियली सोडवण्याचा प्रयत्न आपण करावा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे की ज्याच्यामध्ये साधारण आपल्याला हाफ पेज किंवा हाफ पेज पेक्षा जास्त स्वरूपामध्ये म्हणजे 5 ते 7 वाक्यांमध्ये आपल्याला त्याचं उत्तर किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लिहिणं अपेक्षित आहे. तर हे सोडवत असताना त्याच्यातला प्रत्येक प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधला 8 पैकी जर तुम्ही 5 सोडवत असणार तर त्याच्यापैकी प्रत्येक प्रश्न एका नव्या पेजवरती आपण सोडवला तर फारच चांगलं. म्हणजे तसं तर आपण सुरुवातीला किंवा पहिल्यापासून प्रत्येक शाळेतले प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात की नवीन प्रश्न नवीन पेजवरती सुरू करा. मी त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं सांगते की किमान प्रश्न 3 पुरतं प्रत्येक त्याच्यातलं बीट एका नवीन पेजवरती सोडवा. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्हाला विथ एक्सप्लेनेशनसाठी एखादी छोटीशी डायग्राम काढायची असेल किंवा 3 वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये मेन्शन करायचे असतील तर एकाखाली एक व्यवस्थित स्वरूपामध्ये ते आपल्याला लिहिता येतील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि बी सोडवत असताना एक एक जेव्हा तुम्ही सोडवाल त्याच्यामध्ये एक रिकामी ओळ सोडा. म्हणजे ते जास्त सुटसुटीत जाईल, परीक्षकाला तपासायला सोपं जाईल, मार्किंग लिहायला सोपं जाईल आणि त्याला समअप करायला पण सोपं जाईल. ओके. आणि क्वेश्चन नंबर 4 जो आहे हा सुद्धा सोडवत असताना जर तुम्ही एक एक गुणांचे 5 सोडवत असता तर त्याच्यामध्ये सुद्धा अगदी सुटसुटीत प्रमाणे हे प्रश्न लिहा. त्याच्यामध्ये कुठेतरी तिसरा आधी लिहिलाय मग 5वा लिहिलाय मग 4था लिहिला दुसरा लिहिला असं न करता सिक्वेन्शियली ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. त्याच्यानंतर आपण जर काही सप्लिमेंट वगैरे घेणार असाल तर त्या सप्लिमेंटला व्यवस्थित नंबर देणं, त्याच्यावरती योग्य ती माहिती लिहिणं, आलं का लक्षात? हे गोष्टी आपण काळजीपूर्वक बारकोड किंवा जरी आपले काही शिक्षक किंवा इन्व्हिजिलेटर चिटकून देणार असले किंवा चिटकवत असले तरी आपल्याच नंबरचा बारकोड चिटकवला गेलाय का हेही आपण तपासणं तिथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मुख्य पुरवणीला आणि आपले जे काही सप्लिमेंट्स आहेत त्याला होलोक्राफ्ट स्टिकर सगळ्यात शेवटी लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शक्यतो जर आपण पुरवणी घेतली असेल तर तुम्हाला तुमच्या केंद्राकडून प्रोव्हाइड केलेला जो काही दोरा असेल किंवा जे काही स्ट्रीप असेल त्यानुसार त्याच्या साह्यानेच आपण तो बांधण्याचा प्रयत्न करा. स्टॅपल शक्यतो नाही केलं तर फार चांगलं होईल. केलं तरी काही फार फरक पडणार नाही, परंतु स्टॅपल करत असताना एका कोपऱ्यामध्ये वरच्या की जेणेकरून परीक्षकाला पेजेस उलटत असताना ते उलटण्यासाठी त्याला म्हणजे फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत किंवा त्याला प्रॉपरली तुम्ही काय लिहिलंय त्याच्यामध्ये हे उघडून ते वाचता येईल याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. माझ्या बाजूने मला जे काही आपल्याला सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न वगैरे काही असतील किंवा काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. जाधव सर काही प्रश्न असतील तर. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा बोला. हा, विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर चॅट बॉक्स मध्ये ते प्रश्न विचारतील. चॅट बॉक्स ओपन करा. हो, चॅट बॉक्स ओपन आहे पण त्याच्यामध्ये अजून काही प्रश्न नाहीये. हा, मग विद्यार्थ्याला मग काही प्रश्न नसतील. ओके चालतं. हा कराड सर. हा बोला सर. हा सरांचे आभार माना. हो हो सर प्रश्न आहे बरं का एक चॅट बॉक्स मध्ये, थोडं घ्यायचा का प्रश्न? मध्ये प्रश्न आहे एक विद्यार्थ्याचा. सर, आवाज येत नाही. हा. आवाज हा माझ्या चॅट बॉक्स मध्ये प्रश्न नाहीये. तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरी सांगितलं तरी मला ते सांगता येईल तुम्हाला. हा सर, अभिषेक नावाचा विद्यार्थी तो असं म्हणतो, सर ट्रू और फॉल्स चे सेंटेन्स ट्रू करायचे असते का? हा तर त्याच्यामध्ये तसं मेन्शन केलं जाईल की ट्रू फॉल्स मध्ये जर तुम्हाला जर समजा एखादा सेंटेन्स जर फॉल्स दिलेला असेल तर त्याच्यामध्ये तिथं मेन्शन केलं जाईल की जर फॉल्स असेल आणि जर ट्रू करून लिहायचं असेल तर त्या पद्धतीचा प्रश्न तिथे विचारला जाईल. पण अलीकडच्या ह्याच्यामध्ये फक्त ट्रू किंवा फॉल्स एवढंच लिहिणं किंवा त्या तशा स्वरूपाचाच प्रश्न आपल्याला विचारला गेला म्हणजे त्याला करेक्ट करून लिहिण्याची आवश्यकता नाही. जर
आपल्या स्वतःसाठी जर आपण ते करेक्ट करून लिहिलं तर दॅट इज वेल अँड गुड, परंतु तशी काही अपेक्षा नाहीये. आणि जर तसं अपेक्षित असेल तर त्या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला दिला जाईल की दिलेलं जो काही सेंटेन्स आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते ओळखा, आणि जर फॉल्स असेल तर ते करेक्ट करून लिहा, अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यात लिहिलेला असेल. पण जर नुसतं ट्रू ऑर फॉल्स असं जर विचारलेलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण ते ट्रू आहे का फॉल्स आहे एवढंच लिहिणं आपण अपेक्षित आहे. ठीक आहे जाधव सर. हा मुळी सर झाले का प्रश्न झाले का विद्यार्थ्यांचे? हो, एकच प्रश्न होता. ठीक आहे. हो. ओके. झाले ना? आजच्या या समुपदेशन व मार्गदर्शन सत्रासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक महेश कुस्करे सर, उपमुख्याध्यापक सर नंदकिशोरजी झरीकर सर पूर्ण वेळ उपस्थित राहिले. त्याचबरोबर पर्यवेक्षक अरुण पत्की सर, 10वी प्रमुख मपा जाधव सर, सर्व विज्ञान विषयाचे अध्यापक, आणि हे समुपदेशन पूर्णपणे व्यवस्थितपणे घडवून आणण्यासाठी, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे संस्थेचे तंत्रस्नेही शिक्षक आहे संजयजी गुरव सर यांनी सुद्धा परिश्रम घेतले. त्यासोबत प्रशालेचे आमचे तंत्रस्नेही शिक्षक मंगेश मुळी सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर आजच्या या मार्गदर्शन आणि समुपदेशन सत्राचं उत्तम पद्धतीनं श्री लक्ष्मीकांत हरिभाऊ बुगदे सरांनी अगदी उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि बारीक बारीक गोष्टी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी प्रशालेतर्फे आभार मानतो. धन्यवाद.